गुड मॉर्निंग. आजच्या या सेशनमध्ये आपण आज व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व म्हणजेच स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व याविषयी चर्चा करणार आहोत. स्थूल अर्थशास्त्राला समग्रलक्षी अर्थशास्त्र असंही म्हटलं जातं. आधुनिक अर्थव्यवस्थांचा विचार केला तर आधुनिक काळातील व्यावसायिक निर्णय घेण्यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र सैद्धांतिक आणि व्यावहारिक दृष्टीने महत्त्वाचे आहे. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. त्यातला पहिला घटक आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास उपयुक्त. देशाची अर्थव्यवस्था कशा प्रकारे कार्य करीत आहे हे समजून घेण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. कारण स्थूल अर्थशास्त्रात कोणत्याही एका घटकाचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित व सरासरीने अभ्यास केला जातो. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी सर्व घटकांचा परस्परांवर होणारा परिणाम संख्याशास्त्रीय पद्धतीने मोजता येतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील परिणामांचे विश्लेषण करून अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजून घेता येते. त्यानंतरचा दुसरा उपयोग किंवा महत्त्व आहे आर्थिक धोरणांची आखणी. कोणत्याही देशातील सरकारला म्हणजेच प्रत्येक सरकारला विविध प्रकारची आर्थिक धोरणे तयार करावी लागतात किंवा निश्चित करावी लागतात. अल्पविकसित अर्थव्यवस्थेत अनेक समस्या असल्यामुळे आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व विकसित अर्थव्यवस्थेत विकासाचा दर टिकून ठेवण्यासाठी आर्थिक धोरणांची आखणी करावी लागते. म्हणजेच काय? अल्पविकसित अर्थव्यवस्था आपला आर्थिक विकास करण्यासाठी आर्थिक धोरणांची आखणी करते. तर विकसित राष्ट्र आपला जो विकास झालेला आहे तो विकासाचा दर स्थिर ठेवण्यासाठी किंवा तो विकासाचा दर राखून ठेवण्यासाठी आर्थिक धोरणांची आखणी करते. अल्पविकसित देशात अतिरिक्त लोकसंख्या, बेकारीचे वाढते प्रमाण, दारिद्र्य, आरोग्याच्या समस्या, चलनवाढ, व्यवहार तोलातील असमतोलाची समस्या इत्यादी समस्या असतात. या सर्व समस्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी ही सरकारची असते. सरकारला त्याबाबत आर्थिक धोरण तयार करताना समग्रलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. त्यानंतरचा तिसरा घटक आहे देशाच्या एकूण कामगिरीचे मूल्यमापन. देशाच्या म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या एकूण कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होतो. अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी एकूण राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न, सरासरी उपभोग खर्च, उत्पन्नाचे विभाजन, सरासरी किंमत पातळी इत्यादी घटकांचा उपयोग केला जातो. म्हणजेच दरडोई उत्पन्नात वाढ झाली असेल, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली असेल, सरासरी उपभोग खर्च वाढला असेल, उत्पन्नाचे विभाजन होत असताना आर्थिक विषमता कमी झाली असेल आणि सरासरी किंमत पातळीचा दर कमी असेल तर अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने किंवा योग्य तऱ्हेने कार्य करीत आहे असं या कामगिरीचं मूल्यमापन करता येतं. त्यानंतर चौथा घटक आहे चलनविषयक समस्यांचे विश्लेषण. आधुनिक अर्थव्यवस्थेत चलन किंवा पैसा हा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण आधुनिक अर्थव्यवस्थांना चलनावर आधारित असलेल्या अर्थव्यवस्था असंही म्हटलं जातं. स्थूल अर्थशास्त्राच्या साहाय्याने चलनविषयक समस्यांचे विश्लेषण करणे आणि त्या समस्यांवर उपाययोजना करणे सहज शक्य होते. पैशाच्या मूल्यात सातत्याने बदल होत असेल तर म्हणजेच चलनवाढ किंवा चलनघट होत असेल तर मध्यवर्ती बँक व मध्यवर्ती सरकारला
चलनविषयक धोरणाअंतर्गत त्यावर नियंत्रण ठेवता येते. सर्वसामान्यपणे पैशाचे मूल्य आणि वस्तूची किंमत यांच्यात व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. म्हणजेच किंमत पातळीत वाढ झाली तर पैशाचे मूल्य कमी होते, किंमत पातळीत घट झाली तर पैशाचे मूल्य वाढते. ही किंमत पातळी निश्चित स्थिर ठेवण्याचे कार्य किंवा ही किंमत पातळी स्थिर ठेवण्याची जबाबदारी मध्यवर्ती सरकार आणि मध्यवर्ती बँकेची असते. चलनविषयक धोरणाबरोबरच राजकोषीय धोरण व पतनियंत्रणाच्या साधनांचा देखील वापर केला जातो. त्यानंतरचं पाचवं वैशिष्ट्य किंवा पाचवं महत्व आहे रोजगारीच्या समस्यांचे विश्लेषण. सामान्यपणे प्रचलित वेतन दरावर काम करण्याची पात्रता व काम करण्याची इच्छा असतानाही रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला बेरोजगारी असे म्हणतात. म्हणजेच विशिष्ट काम करण्याची पात्रता आहे, काम करण्याची इच्छा आहे आणि प्रचलित वेतन दर मान्य आहे, तरी देखील त्या व्यक्तीला काम प्राप्त होत नसेल, म्हणजेच रोजगार प्राप्त होत नसेल, तर त्याला त्या ठिकाणी बेरोजगार किंवा बेकार असं समजलं जातं. बेरोजगारीचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि या बेरोजगारीचा अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासावर परिणाम होतो. बेरोजगारीचे परिणाम जास्त असणे, बेरोजगारीचे प्रमाण जास्त असणे हे अल्पविकसितपणाचे लक्षण आहे. रोजगार पातळीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक हा प्रभावी मागणी आहे. प्रभावी मागणीत वाढ करण्यासाठी म्हणजेच रोजगारात वाढ करण्यासाठी एकूण उत्पादन, गुंतवणूक, उत्पन्न, एकूण उपभोग खर्च इत्यादींमध्ये वाढ करणे आवश्यक असते, असे केन्सच्या रोजगारविषयक सामान्य सिद्धांतातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या समस्यांचे विश्लेषण करणे आणि बेरोजगारी दूर करणे म्हणजेच बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. त्यानंतरचा उपयोग आहे व्यापार चक्राचे विश्लेषण. अर्थव्यवस्थेत आर्थिक व्यवहारांमुळे होणाऱ्या चढ उतारांमुळे जी अस्थिरता निर्माण होते त्याला व्यापार चक्र असं म्हटलं जातं. ही अस्थिरता किंवा व्यापार चक्र तेजीच्या किंवा मंदीच्या परिस्थितीचे असते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत जी तेजीची किंवा मंदीची परिस्थिती असते त्याला व्यापार चक्र असं म्हटलं जातं. व्यापार चक्राची अवस्था काय आहे व त्याची कारणे काय आहेत हे समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. त्यानंतर आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेत मदत. आर्थिक वृद्धी किंवा विकास करणे हे प्रत्येक अर्थव्यवस्थेचे एक मूलभूत उद्दिष्ट असते. समग्रलक्षी अर्थशास्त्र आर्थिक वृद्धी निश्चित करणारे घटक आणि आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक यांचे विश्लेषण करण्याचे कार्य करते. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेच्या क्षमतेचे मूल्यमापन स्थूल अर्थशास्त्रामुळे करता येते. त्यानुसार एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार पातळीतील वाढ, दारिद्र्यामध्ये होणारी घट इत्यादी विषयक योजनांची आखणी करणे समग्रलक्षी अर्थशास्त्रामुळे सहज शक्य होते. त्यानंतरचा 8वा उपयोग आहे वैयक्तिक घटकांचे वर्तन समजण्यास उपयुक्त. वैयक्तिक घटकांची आर्थिक वर्तणूक समजून घेण्याच्या दृष्टीने स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण उपयुक्त आहे. कारण वैयक्तिक मागणी ही अर्थव्यवस्थेतील एकूण मागणीवर अवलंबून असते. म्हणजेच वैयक्तिक मागणीत वाढ किंवा घट झाली तर अर्थव्यवस्थेच्या एकूण मागणीत देखील वाढ किंवा घट होते. कारण अर्थव्यवस्थेची एकूण मागणी ही अर्थव्यवस्थेतील सर्व वैयक्तिक घटकांच्या मागणीची बेरीजच असते. त्यामुळे एकूण मागणीत घट झाल्यास त्याच्या कारणांचे विश्लेषण केले तर वैयक्तिक मागणीत घट झाल्याची कारणे स्पष्ट होतात.
त्यानंतरची उपयुक्तता आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासाला मदत. स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासासाठी उपयुक्त व आवश्यक आहे. उदाहरणार्थ घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. हा नियम एका उपभोक्त्याच्या अभ्यासावरून मांडण्यात आलेला नाही, तर जास्तीत जास्त उपभोक्त्यांच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास करून जे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत त्यावरून मांडण्यात आलेला आहे. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रातील नियमांच्या विकासासाठी उपयुक्त आहे असे समजले जाते. त्यानंतर वैयक्तिक निर्णय घेण्यास उपयुक्त. स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाचा वैयक्तिक आर्थिक निर्णय घेण्यासाठी देखील उपयोग होतो, कारण स्थूल अर्थशास्त्रात अभ्यासल्या जाणाऱ्या विविध आर्थिक धोरणांचा परिणाम व्यक्तीवर म्हणजेच वैयक्तिक घटकांवरच होतो. त्यामुळे त्या धोरणांच्या होणाऱ्या परिणामानुसार व्यक्तिगत निर्णय घेताना स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ कर रचना किंवा करांच्या प्रमाणातील बदल. म्हणजे कर रचनेमध्ये जर बदल केला किंवा करांचे प्रमाण जर बदलले तर त्याचा समावेश हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो, परंतु त्याचा होणारा परिणाम हा व्यक्तिगत घटकांवर असतो. करांच्या प्रमाणामध्ये जर वाढ केली तर व्यक्तिगत उपभोक्त्यांचं खर्चयोग्य उत्पन्न कमी होतं, कारण त्यांना जास्त कर भरावा लागतो. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्राचा वैयक्तिक आर्थिक निर्णय घेण्यासाठी देखील त्या ठिकाणी उपयोग होतो. त्यानंतरची उपयुक्तता आहे व्यावसायिक निर्णय घेण्यास उपयुक्त. अर्थव्यवस्थेतील व्यावसायिकांना विविध व्यावसायिक निर्णय घेताना स्थूल अर्थशास्त्राचे ज्ञान किंवा स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण उपयुक्त ठरते, कारण राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार पातळी, एकूण मागणी, एकूण पुरवठा, चलनविषयक धोरण, राजकोषीय धोरण, चलनवाढीचा दर इत्यादी घटकांचा परिणाम व्यवसाय संस्थांवर होतो. तसेच अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक पर्यावरण निश्चित होते. व्यवसाय संस्थांना व्यावसायिक निर्णय घेताना या सर्व घटकांचा उपयोग होतो. अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणामुळे अर्थव्यवस्थेच्या कार्याचे ज्ञान प्राप्त होऊन व्यक्ती, संस्था आणि सरकार या सर्व घटकांना विविध आर्थिक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थूल किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक यू.